हॅलो नमस्कार. माझ्या मनारेच्या आजच्या भागात मी अंकिता आणि मी डॉक्टर श्रद्धा तुमचं खूप मनापासून स्वागत करतो. आज आपण बोलणार आहोत अशा एका कॉन्सेप्ट बद्दल जिच्याबद्दल विचार करताना ना मी श्रद्धाताई थोडीशी नॉस्टॅल्जियामध्ये गेले होते. बरं. मी साधारण फर्स्ट इयर BA ला वगैरे असेन आणि माझ्या एका मित्राने आमचा एक वर्कशॉप घेतला होता आणि त्यावेळेला ना त्याने हा शब्द खूप छान पद्धतीने आमच्या समोर आणला होता, जॉय, बरं, जॉयफुलनेस. बरं. आणि हे कळत होतं बरं का की हॅपीनेस आणि जॉयफुलनेस ह्याच्या मध्ये जर कम्पॅरिझन करायची झाली तर जॉयफुलनेस इज समथिंग मोर. ते काय मोर हे माहिती नव्हतं, अजूनही माहिती नाहीये रादर, म्हणूनच मला खूप सारे प्रश्न पडले त्याच्याबद्दल. पण हे कळत होतं की ही भावना ना जास्त हॅपी आहे असं काहीतरी, समहाऊ. बरं. आणि नंतर नंतर कळायला लागलं की अरे लोक ह्याच्या शोधात जास्त आहेत. बरं. हॅपीनेस हा एक भाग झाला, पण त्याच्या पलीकडे किंवा त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी जे लोक शोधतायत, मी पण कदाचित त्याच्यामध्ये कळत न कळत मी पण तो जॉयफुलनेस आहे. सो हा खूप छान इंटरेस्टिंग भाग होणार आहे, असं एक इन्स्टिंक्ट आहे मला. जॉयफुल भाग होणार आहे असं म्हणूया आपण. येस. सो पहिल्यांदा हाच प्रश्न विचारते श्रद्धाताई की जॉय ही भावना आपल्याला नेमकी कधी वाटते? तुला वाटतं जॉय कधी सापडलाय तुला? कळतच नाही ना जॉय वाटतोय हे. नाही कळतं, रजिस्टर करत नाही आपण. कळतं आपल्याला EQ आहे म्हणजे आपल्याला सगळ्या भावना कळतात, म्हणजे आपण रजिस्टर करत नाही. म्हणून तर मला प्रत्येक वेळेला जेव्हा एखाद्या भावनेबद्दल आपण बोलतो तेव्हा मला सांगावं लागतं की भावना रजिस्टर करा, भावना ओळखा, हे मला सांगावं लागतं. माझं असतं ना तसं, तर ते फील होत असतं. पण आपल्याला याला हे म्हणायचं हे कळत नसतं, कधी काय म्हणायचं. कारण आपण बघतो तसं की भावनांचे कित्येक रंग आहेत. बरोबर. मग कुठल्या रंगाला काय म्हणायचं, कुठल्या शेडला, कुठल्या छटेला काय नाव द्यायचं हे कुठे माहितीये, म्हणून असं होतं. पण मग आपल्याला वाटतं असं जॉय? हो फ्रिक्वेंटली. मी आता तुला सांगितल्यावर तुला रिअलाइज होईल की अरे हो वाटलंय की मला म्हणून. कधी कधी वाटतं. बरं, साधा सरळ एक डिमार्केशन सांगते. आपल्याला असं एक कम्पॅरिझन करायचंच आहे हॅपी आणि जॉयफुलनेसचं. हॅपीनेस, जॉयफुलनेस. ओके. हॅपीनेस ही कशाशी तरी बांधलेली असते. बर. असं घडलं म्हणून मला आनंद वाटला. मी निघाले आणि लेट झाला होता तरी पण माझी रोजची ट्रेन मिळाली. हॅपीनेस. मग एकदा ट्रेन मध्ये चढलं की ते संपलं. करेक्ट. कळलं. करेक्ट. जॉयफुलनेस तसा नसतो. जॉयफुलनेस त्या क्षणाचा आनंद घेतो आपण. बरेचदा बघ असं कधी कधी घडतं ना, आज काही झालेलं नसतं, म्हणजे सकाळपासून काहीही घडलेलं नसतं, तरी पण असे मी छान आनंदात असते. परत मी आनंद हा शब्द वापरला कारण माझ्याकडे दुसरा शब्द नाहीये. बरोबर. बरोबर. मी आनंदात असते, गाणी लावते, उगाच मला असं छान वाटत असतं की मी तरंगते. हा काय, हा जॉय आहे. काहीही कारण नसताना त्या क्षणाचा पुरेपूर आनंद घेता येणं आणि त्या क्षणाशी निगडीत आयुष्य जगता येणं, हा जॉयफुलनेस आहे. पण मग हा कशामुळे वाटतो? आता या सगळ्या भावना आहेत ज्या आपल्याला निसर्गाने दिलेल्या आहेत, ही सगळी निसर्गाची देणगी आहे. म्हणजे भावनांच्या छटा आणि त्यांचे परिणाम आणि दुष्परिणाम सगळंच. करेक्ट. हे बघ, आपण आता असं म्हणूया आनंद आणि आनंद भाव असं म्हणूया, म्हणजे आपल्याला पटकन जरा डिमार्केट करता येईल. बरोबर. हॅपी होणं म्हणजे आनंद वाटणं आणि हा आनंद भाव. ओके. आनंद हा क्षणिक असतो, आनंद भाव हा बराच काळ टिकून राहणारा असतो. ओके. आनंद हा कुठल्या तरी गोष्टीशी निगडीत असतो, अचिव्हमेंट काहीतरी झालं की, आणि हा असा काइंड ऑफ मटेरियलिस्टिक नाहीये, तो आतूनच येतो. ओके. म्हणजे आनंद हा येत येत जात जात असा राहतो. उलट आनंद भाव जो आहे ना, तो बराच काळ टिकून राहणारा आहे. म्हणजे काय, तर तुला काहीही वाटत नाहीये, म्हणजे तू कुठल्या भावनेत आहेस? आनंद भावात आहेस तू. ओके. आता न्यूट्रॅलिटी असं म्हणणार नाही, असं न्यूट्रल बिट्रल काही नसतं. वाटलंच मला, म्हणूनच तर मला आनंदी राहायचंय. म्हणजे तुम्हाला काय वाटतं माहितीये का, की मी जसं म्हणाल हसत खेळत बागडत, आजूबाजूला सूर्यफुलं फुलली आहेत, फुगे उडतायत, स्वच्छ निरभ्र आभाळ. सॉरी, आय एम बीइंग टू फिल्मी. व्हायलिन वाजताय ते राहिलं. व्हायलिन वाजताय. येस. असं नाहीये, तोच आनंद आहे. पण मला जेव्हा काहीही वाटत नसतं त्यावेळेला जी माझी मनाची धारणा असते ती आहे आनंद भावाची. ओके. म्हणून कायमच आपण आनंद भावात असतो, आणि मग मध्येच काहीतरी घडलं की मग बाकीच्या ज्या
आहेत ना चिमण्या त्याची फिलिंग्सच्या, नाही त्या दाणे टिपायला येतात आपल्या मनपटलावर. वा वा वा. तर असंच आहे. ओके. म्हणून म्हणजे आपण जेव्हा काहीही वाटत नसतं तेव्हा आपण आनंदात असतो. बघ तू आज दिवसभरात तुला आनंद वाटला का असं जर मी तुला विचारलं तर तू काय सांगतेस? हो. कशामुळे? तू लगेच काहीतरी कारण सांगतेस. कारणासकट येतो तो आनंद. ओके. आणि विनाकारण तुमच्या भावनिक समृद्धतेतून, तुमच्या EQ मधून जो तुम्हाला असा, जशी लाळ काही न करता आपल्या तोंडामध्ये त्याचा स्त्राव सुरू असतो, बरोबर, तसा आनंद भाव आहे. तो आपल्या मेंदूतून झिरपत असतो. तुम्हीच काहीतरी गोळा करता, कुठले तरी एक्सटर्नल स्टिम्युलाय, आणि त्या चिमण्या आणून बसवता आणि मग त्या टोचत राहतात तुम्हाला. सो असं आहे खरं तर जॉयफुलनेस म्हणजे. आता बघ, उदाहरण सांगते तुला मी. आपल्याला आवडणाऱ्या माणसाबरोबर आपण बसलेले असतो, भले काही फार मोठ्या विषयावर बोलत नसतो, तरी पण आपल्याला छान वाटत असतं. छान वाटणं काय आहे? आनंद भाव आहे. मला आज खूप छान वाटतंय असं आपण म्हणतो कधी कधी. सूर्य बघितल्यावर आपल्याला आनंद होत नाही, आपल्याला जॉयफुलनेस येतो. वा, किती छान दिसतंय हे सगळं, हिरवी झाडी वगैरे, हे त्याच्यामध्ये ड्रामा नाहीये कुठेही, काही शांतता आहे. आता जर का एखाद्या माणसाला तू मदत केलीस, समज रस्ता क्रॉस करायला मदत करणं, किंवा कोणाला तरी तिकिटाला 5 रुपये कमी पडलेत, त्या माणसानी न मागता तू देणं, तेव्हा तुला बघ एक वेगळंच, तुला सांगता येत नाही हे काय वाटायला लागले, पण फार बरं वाटतं. समाधान म्हणता येईल का? नाही ग, समाधान फार वेगळी गोष्ट आहे. ओके. बघ तू, ते समाधानामध्ये ना नेहमी हुशवाली फिलिंग असते. हो, करेक्ट. इथे असं काहीच नाहीये. अगदीच सहज भाव आहे. तो बांधलेलाच नाहीये कशाशी, आधी अंत पार काही नाही, काहीच नाही, कारण तो शाश्वत आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी नाहीयेत शाश्वत. करेक्ट. तर असं आहे. तू काही जणांना बघितलं असशील, ती लोक कुठल्या तरी मंदिरामध्ये देवाच्या दर्शनासाठी लाईन मध्ये उभी असतात, आणि आता दर्शनाला आता आपला नंबर येणार म्हटलं की त्यांच्या डोळ्यातनं पाणी ओघळत असतं. काही जणांना राष्ट्रगीत ऐकल्यावर आपोआप डोळ्यात पाणी येतं. असं काय काय जे होतं, हा सगळा जॉयफुलनेस आहे. म्हणजे तू दुःखात आहेस का? नाही. तू फार आनंदात आहेस का? नाही. हे काय? हा आहे जॉयफुलनेस. आनंद ही अशी एक उडी आहे फक्त, पण हे कसं आहे ना, हे असं संथ वाहते कृष्णामाई सारखं तुमच्या सोबत सुरू आहे, सोबतच राहते. तुम्ही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुमच्या सोबत आहे. हाच स्थायी भाव आहे खरं. असा असतो जॉयफुलनेस. तुला आवडतो तसा चहा प्यायला मिळाला, वाह क्या बात आहे, पण मग तो आनंद नाही का झाला? पण तो टिकून राहतो बराच वेळ, आणि तुला नंतर परत त्या दिवशी चहा पिला होता ना, तो छान वाटलं होतं मला. छान वाटलं म्हटलं की तो जॉयफुलनेस. समजून घ्यायचं म्हटलं ना की शब्द तोकडे अपुरे आहेत ग सांगायसाठी, म्हणून मला त्याचं उदाहरण देऊन सांगावं लागतं की काय वाटतं. बरोबर. ह्याला म्हणायचं जॉयफुलनेस. ओके. जॉयफुलनेस हा बाह्य कारणांशी निगडीत नसतो, तो तुम्हाला आतून पण तुमचा तुम्हाला वाटू शकतो. आनंद मात्र बाह्य कारणांशी जोडलेला असतो. ओके. आणि जॉयफुलनेस मध्ये त्या क्षणाशी जोडले गेलेले आहोत आपण याची अनुभूती. मी म्हणाले तसं की माझ्या आजोळी लहानपणी मी जेव्हा मंदिरात जायची तर आपल्या फुलांच्या गल्ल्या असतात ना, त्याच्यातून जावं लागायचं मला, आणि मग तिथे जो मोगऱ्याचा वास यायचा, कारण मी अशा भागातली की तिथं फुलांचा अबंडन्स नसतो. मग आजही मला काहीतरी वाईट वाटायला लागलं की मी तो वास आजही जाणवून घेते आणि मला छान वाटतं, आनंद नाही होत मला. हा काय आहे, मी आजही त्या क्षणात जाते, त्या क्षणाची अनुभूती घेते आणि मी सुखावह अशी वाली फिलिंग येते मला. तर हा आहे आनंद भाव. मला नेहमी, आता तुम्ही म्हणालात तेव्हा आठवलं म्हणून शेअर करते, असा एखादा दिवस येतो जो अगदी नेहमीसारखा असतो, पण माझं डोकं कुठेतरी ना माझ्या आजोळी गेलेलं असतं, आणि असं खूप क्लिअर डिस्टिंक्ट आहे ते की ऊन नाहीये, असा पाऊस पडून गेल्यानंतर जे ऊन येतं ना टिपिकल, की जे म्हणजे कधीही मळभ येईल पण मळभ नाहीये, आणि त्याच्यातनं ते किरण येत आहेत, आणि मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गेलीये स्पेसिफिकली, आणि तिथे गेलीये. ते कुठेही इतर ठिकाणी नसतं. इट इज नॉट मनाली, काश्मीर, केरळ असं नाहीये, ते स्पेसिफिकली माझ्या आजीचं घर
आणि मी तिकडे कोंबड्यांना धान्य घालायला चाललीये, हे आठवतं मला नेहमी, आणि कोंबड्यांची पिसं वेचते. मी तेच तर म्हणते ना की हे जे क्षण आपण पुन्हा पुन्हा जगतो, ह्या फिलिंग्स ज्या आहेत, जे क्षण बघ ना, आता इतक्या वर्षानंतर सुद्धा मला ते जर आठवून जॉयफुलनेस मला जाणवत असेल, तर ही किती किती चांगली गोष्ट आहे. तर हा आहे जॉय. मग आता आपण जर असं परत एकदा हॅपीनेस आणि जॉयफुलनेस मध्ये काय काय असे प्रॉपर डिमार्केटिंग पॉइंट्स आहेत ते बघूया आपण. म्हणजे आपल्याला कळेल की आपण नेहमी कसे जॉयफुल असतो. ते नेहमी जॉयफुल हा फार पुल वाटतोय मला नेहमी, की अरे हो असं असतं. ओके ओके. दोन्ही शब्द जरी सारखे वाटत असले तरी त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मात्र फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणून आनंद आणि आनंदभाव आपण असे शब्द वापरले आपण. आनंद हा बरेचदा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. त्याच्या तुलनेत जॉयफुलनेस किंवा आनंदभाव हा अंतर्मनातून येतो, आणि तो अंतर्मनातून आलेला आहे. तुम्हीच त्याला जन्म दिलाय, त्यामुळे तो खूप वेळ टिकून राहणारा असतो, आणि त्याचे शारीरिक मानसिक परिणाम खूप वेळ राहणारे असतात. आपल्याला आनंदी राहायला का आवडतं, तर फक्त त्याचे मनावर नाही, त्याचे शरीरावर पण चांगले परिणाम झालेले आपल्याला फील होत असतं, म्हणून आपल्याला ते आवडतं. आता आनंद कधी होतो, इच्छा पूर्ण झाली किंवा यश मिळालं की आपल्याला आनंदी वाटतं. तर याच्या विरुद्ध आनंद भाव कधी येतो, कधी कधी काहीही विशेष घडलेलं नसतं, पण मला तो अनुभवता येतो. काय म्हणते मी, अनुभवता येतो, होतो नाही, अनुभवता येतो. आनंद परिस्थिती बदलली की गायब झाला. म्हणजे मी ट्रेनमध्ये चढले, मला 2 क्षण छान वाटतं, तिसऱ्या क्षणाला ही जागा देत नाहीये मला, म्हणून मला राग येतो. तो इतका अल्पजीवी आहे आनंद, म्हणून तो मिळवण्यापेक्षा जॉयफुलनेस कडे लक्ष द्यावं. हा कसा आहे जॉयफुलनेस, अगदी खोल आपल्या मनातून असा आलेला आहे, त्यामुळे तो स्थिर भाव असलेला आहे, तो टिकून राहणारा आहे. तुम्ही त्याला नाव देत नाही म्हणून तुम्ही त्याला रजिस्टर करत नाही, तुम्ही आनंदाला नाव दिले म्हणून तो तुम्हाला जाणवतो. आता तुम्ही जॉयफुलनेसला नाव द्या, तुमच्या आनंद भावाला बघा आणि चेक करा दिवसभरात नाही की मी किती वेळ आनंद भावात होते. तुम्हाला कितीतरी वेळ सापडेल की तुम्ही आनंद भावात होता. करेक्ट. मला हे आता तुम्ही बोलत असताना एक पटकन उदाहरण आठवलं. मी गाणं शिकायची आणि आवडतं मला क्लासिकल म्युझिक. तर सुरुवातीला असं वाटायचं की अरे हे किती वेळ सुरुवातीला राग विस्तार आणि बडा ख्याल किती स्लो सगळं चाललंय. तेव्हा प्रचंड आकर्षण असायचं ते बंदिशीचं, छोट्या बंदिशीचं, की ताल वाढतो, काहीतरी कळतो. एक्झॅक्टली. आपल्याला कारण ते हातावर घालायला शिकवलेले असतात मात्रा वगैरे. जसजसे मी ऐकायला लागले तसं जाणवायला लागलं की अरे ते छान आहे, पण आनंद किंवा आनंद भाव हा त्या आधीच्या संथ लयीत आहे. बरोबर. कारण त्याला एक स्थैर्य आहे, त्याला एक श्वास घ्यायला, ते आतमध्ये घ्यायला, त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला, ह्या सगळ्याला वेळ आहे. बरोबर. इथे तुम्ही त्या रश मध्ये अडकलात, त्याचं वेगळं थ्रिल आहे, पण ते थ्रिल इथे नाहीये, आणि इथला बेसिक शांतपणा, ठहराव, तो तिथे नाहीये. म्हणूनच तर आपण आजकालची इन्स्ट्रुमेंट्सचा गर्दी आणि गोंधळ असलेली गाणी आपण फार वेळ नाही ऐकू शकत. म्हणजे आजची अगदी आत्ता टीनेजर्स असलेली मुलं सुद्धा आजही लता मंगेशकर, मोहम्मद रफींची गाणी ऐकतात का? शब्द आहेत, संथलय आहे. तुम्हाला आनंद मिळवायचा आहे का स्थायी भाव असलेला जॉयफुलनेस रजिस्टर करायचा आहे, हे तुम्हीच ठरवायला हवं. पण श्रद्धाताई, हा जॉयफुलनेस तुम्ही आता म्हणालात की तो सतत आपल्या बरोबर असतो किंवा बराच वेळ आपल्याला तो जाणवत असतो, पण मग तो कॉन्शियसली रजिस्टर कसा करायचा, आणि सगळ्यात म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ कॉन्शियसली जॉयफुलनेस मध्ये कसं राहायचं, ह्याच्या काही टिप्स सांगता येतील आपल्याला? नक्कीच. ओके. हे बघ, पहिली टिप सुरुवातीलाच सांगितलेली आहे की हे कशाला तरी बांधलेलं आहे आणि हे नाहीये. बरोबर. आणि आणखीन एक टिप सांगितली मी अगदी सुरुवातीला, ती म्हणजे तुम्हाला आता काहीही वाटत नाहीये म्हणजेच तुम्ही आनंद भावात आहेत. मग तुम्ही मला काहीही वाटत नाहीये याच्याऐवजी अच्छा, हा माझा आनंद भावाचा रियाज सुरू आहे. करेक्ट. हे जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुम्हाला कळेल, आणि तुमच्या बुद्धीला म्हणा किंवा मनाला म्हणा. बरोबर. कारण मन हे सेक्शन भावना सांभाळतं, बुद्धी हे आपली बाकीची शरीर आणि बाकीची जी कामं आहेत ती सांभाळतात. म्हणून मी मनाला म्हणाले. तर तुम्ही हे मनाला जाणवून द्या की आता मी आनंद भावात आहे. बरोबर. म्हणजे त्याला ते कळायला लागेल की अच्छा, याला हे म्हणायचं काय.
मग हे जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळेला पुढच्या वेळेला आपोआप तुम्हाला जाणवेल की आता तू आनंद भावात आहेस. करेक्ट. आणि मग याची प्रॅक्टिस झाली, तुम्हाला ते तसं शब्दशः आठवलं की शरीरावर पण त्याचे चांगले परिणाम होतील, बरोबर. हार्मोन सिक्रेशन्स या सगळ्यांवर याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. करेक्ट. हे एक झालं. आता समजा तुम्हाला आनंद आहे की आनंद भाव आहे, हे कसं शोधायचंय? जर तुम्हाला माझ्याकडे हे आहे म्हणून मला छान वाटतंय असं जर वाटत असेल तर तो हॅपीनेस आहे. करेक्ट. जॉयफुलनेस नाहीये. माझ्या मनातच आनंद आहे, हे काय आहे? हा जॉयफुलनेस आहे. हे ओळखायला शिका. करेक्ट. कारण इथे आहेच आहे. बरोबर. फक्त इथे तुम्हाला काय करायचंय? रजिस्टर करायला शिकायचंय. म्हणून मी म्हणते ना की तुम्ही रडला नाहीत तरीही तुमच्या डोळ्यातलं पाणी तयार होतच आहे. तसंच आहे तो जॉयफुलनेस. तुम्ही रजिस्टर नाही केला तरी तो तयार होतोच आहे. त्यामुळे तुम्ही रजिस्टर करायला शिका. आणि कसं ते मी सांगितलेलंच आहे. इतर भावनांचं म्हणजे सांगावं लागतं की आता आपण जेलसी बद्दल बोललो तेव्हा की ती कशी कमी करायची ह्याच्यासाठी प्रयत्न करा, किंवा इन्सिक्युअर फिलिंग कशी काढून टाकायची याचा प्रयत्न करा. इथे तसं करायचंच नाहीये. इथे आहेच आहे. बरोबर. तुम्हाला ते ओळखायचंय आणि हो आहे माझ्याकडे, हो आहे माझ्याकडे, हे फक्त स्वतःला अंडरलाईन करून सांगायचंय. करेक्ट. एवढंच करायचंय. एफर्टलेस गोष्ट आहे ही, माहितीये? अच्छा, हो छान आहे की, हे आनंद आहे, हा आनंद आहे. बरोबर. म्हणूनच आनंद ही आनंद है हे जे गाणं आहे ते आनंद भाव दाखवणार आहे. कारण आनंद क्षणिक आहे, आनंद भाव चिरस्थायी, निरंतर, शाश्वत एवढे शब्द येतात मला. अक्षय असे आहेत ते. सो आजचा भाग संपवताना आपल्या श्रोत्यांना आवाहन करूया, आवाहन करूया म्हणण्यापेक्षा आपण त्यांना असा विश करूया की त्यांचा जो जॉयफुलनेस आहे तो त्यांना मिळू दे, तो त्यांच्यासोबत खूप काळ राहू दे. तथास्तु. आणि तेव्हा त्यांना काय वाटतं हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याची ही बुद्धी त्यांना येऊ दे. शुभमस्तु. आणि श्रोते हो, हा आजचा भाग जॉयफुल झालाय खरंच. आपण सुरुवातीला म्हटलं होतं तसं. हो, आम्ही आता आनंदापेक्षा जॉयफुलनेस अनुभवतोय. एक्झॅक्ट. कारण आम्हाला तुमच्याशी बोलायला मिळतं. ऍब्सोल्युटली. आणि आता आम्ही जॉयफुलनेस मधून आनंदात येऊन कॉफीचा आनंद घ्यायला जाणार आहोत. तुम्ही पण या. येस. आणि हा भाग ऐकत या. आधीचे भाग ऐका, या पुढच्या भागांवर लक्ष ठेवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या मनाने. आजच्या भागात इथेच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या भागात नव्या अक्षरासोबत. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.